अनेकदा मदर्स कंप्लेन करतात की बाळ खाताना चावतच नाही, फक्त गिळतं, पाण्यासोबत फक्त गिळायला येतं किंवा अगदी मॅश प्युरी सारखे पदार्थ खातं पण चावत बिलकुल नाही. आणि हे सगळे प्रश्न ज्या एका आईने अनुभवले आहेत त्याच्याकडूनच मी तुम्हाला आज उत्तर देणार आहे. आणि ती आई दुसरी कोणी नसून मी स्वतः आहे. हो, अगदी माझी मुलगी सुद्धा सगळं काही फक्त गिळायची, काही चावायची नाही. आणि त्यावेळी मला सुद्धा फार टेन्शन यायचं. मला असं वाटायचं की अरे, मी तर एक पीडियाट्रिशियन आहे, तरीसुद्धा माझी मुलगी फक्त गिळूनच खातीये, तर मी आता काय करू? सगळे उपाय मला माहिती आहेत, सगळे कारणं मला माहिती आहेत, परंतु मुलांच्या समोर ॲक्च्युअली प्रॅक्टिकली करताना खूप जास्त पेशन्स लागतो. परंतु मी हे सगळं कमी करण्यासाठी काय केलं आणि ह्या सगळेच उपाय मी माझ्या पेशंट्सना सुद्धा सांगत असते, त्यांनासुद्धा खूप चांगले रिझल्ट्स आलेले आहेत. तर नक्की काय केलं हे आपण आता जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा. आपल्या या चॅनलमध्ये आपण लहान बालकं आणि आई त्यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील उपाय घेऊन येत असतो. आजकाल अनेक पेरेंट्स भेटतात आणि ते म्हणतात की मुलं चावतच नाही आहेत. तर हे सगळं नक्की का होतंय आणि याच्यावरती उपाय कोणते करू शकतो? तर याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण ते म्हणजे 6 महिन्यानंतर आपण आपल्या बाळांना वरचा आहार चालू करतो, ज्याला कॉम्प्लिमेंटरी फीडिंग असं म्हणतात. परंतु हे कॉम्प्लिमेंटरी फीडिंग अतिशय जास्त प्युरीसारखं आपण आपल्या बालकांना देतो, मिक्सरमधून ग्राइंड करून देतो आणि त्यांच्या एका ठराविक एजनंतर जेव्हा त्यांना च्युइंगची ॲबिलिटी प्राप्त झालेली असते, परंतु त्यांना काहीही चावायला मिळत नाही, ते केवळ प्युरीड मॅश फूडच खात असतात, त्यामुळे त्याच्यानंतर सॉलिड फूड ॲक्सेप्ट करण्याची त्यांची बिलकुल तयारी नसते. त्यामुळे ते सगळे पदार्थ फक्त आणि फक्त गिळून खातात. तर यावरती आपण काय उपाय करू शकतो? तर सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे पेशन्स. मी प्रत्येक वेळी सांगते की कोणताही बाळाच्या विषयीचा प्रश्न असेल, अगदी त्यांचं टेम्पर टँट्रम असू दे किंवा खाण्याच्या तक्रारी असू देत किंवा स्क्रीन टाईम असू दे, सगळ्या प्रश्नांवरती उपाय करायचा असेल तर सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे पेशन्स. हो, त्या कालावधीमध्ये अगदी 6 महिन्यापूर्वी जर तुम्ही मला हा प्रश्न विचारला असता तर तुम्हाला सुद्धा मी तशीच, जशी तुम्हाला अँक्झायटी आहे अगदी तशीच अँक्झायटी मला पण होती. परंतु त्या कालावधीमध्ये मी पेशन्स ठेवला आणि काही उपाय केले आणि 6 महिन्यानंतर मला अगदी चांगले रिझल्ट्स आले. तर पहिला गोष्ट म्हणजे तुम्ही पेशन्स ठेवा. ही एक फेज आहे आणि ही फेज नक्की संपणार आहे. तर काय होतं की आपण आपल्या बाळांना फक्त प्युरीड फूड्सच देतो किंवा आपल्याला वाटतं की ते खात नाही आहे, तर चला आपण त्यांना मिक्सरमधून बारीक करून देतो, पण त्याची सवयच त्यांना लागून जाते. ही सवय कमी करण्यासाठी आपल्याला थोडा कालावधी त्यांना द्यायला लागेल. हे देत असताना दुसरा उपाय आपण हा करू शकतो की सडनली आपण त्यांना सॉलिड्स इंट्रोड्यूस करून तू चावायला लाग असं म्हटलं तर ते अजिबात होणार नाही. तर ह्यासाठी आपल्याला सिस्टमॅटिकली प्लॅन करून स्लोली सॉलिड्स इंट्रोड्यूस करायला लागतील. म्हणजे जर आपलं बाळ दिवसामधून 5 वेळा मील घेत असेल, 3 मेन मील्स आणि 2 टाइम स्नॅक्स खात असेल, तर या 5 फीड्समध्ये सुरुवात करत असताना एका फीडला तुम्ही सॉलिड्स द्या. म्हणजे जर तुम्ही प्युरी देत असाल तर पहिल्यांदा सेमी सॉलिड्स करा. सेमी सॉलिड्स बाळांनी ॲक्सेप्ट केले तर मग तुम्ही त्याला सॉलिड्स द्या. म्हणजे स्लोली कन्सिस्टन्सी चेंज करा. दुसरा उपाय म्हणजे तुम्ही बाळाला फिंगर फीड्स इंट्रोड्यूस करा. आयडियली फिंगर फीड्स हे 9 मंथ्स नंतर आपण इंट्रोड्यूस करत असतो. फिंगर फूड्स म्हणजे नक्की काय आणि त्याच्याविषयी डिटेल व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी त्यावरती व्हिडिओ बनवेन. आयडियली जेव्हा आपण 9 मंथ्सला फिंगर फूड्स बाळाला इंट्रोड्यूस करतो तेव्हा त्याची सॉलिड ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी वाढते. पण समजा तुमचा बाळ 9 महिन्यापेक्षा मोठा आहे, अगदी जास्त तर मी 4 वर्षाची पण मुलं अशी बघितली आहेत की जी न चावता केवळ गिळतात. अगदी तुमचं बाळ तसं असेल तरी तुम्ही त्या मुलामध्ये फिंगर फूड्स इंट्रोड्यूस करा. फिंगर फूड्स इंट्रोड्यूस केल्यानंतर लगेचच ॲक्सेप्ट करण्याची त्यांची तयारी नसते
आपण एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा करतो आणि आपण म्हणतो की बाळ खात नाही. तर असं नसतं. बाळाचं एखाद्या फूडच्या प्रती रिजेक्शन आपण तेव्हाच म्हणतो जेव्हा 15 ते 20 वेळा आपण बाळाला एखादं फूड दिलं आहे आणि तरीही बाळ ते ॲक्सेप्ट करत नाही, तर त्याला फूड रिजेक्शन म्हणतात. पण आपण अगदी 3-4 वेळा जरी बाळाने खाल्लं नाही तरी आपण म्हणतो की बाळ हे फूड ॲक्सेप्ट करत नाही आणि आपण शस्त्र टाकून देतो. तर आपण तसं करायला नको. आपण जास्तीत जास्त कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. म्हणजे जर आपण ज्यूस देत असेल तर त्याच्या ऐवजी फ्रूट्सचे छोटे छोटे काप करून द्या, त्याचे वेगवेगळे आकार करून द्या आणि त्यांना ते चावायला लावा. तिसरा उपाय म्हणजे फॅमिली मील. बाळाचं खाणं हे फक्त आणि फक्त आईची जबाबदारी नाही. असं म्हणतात की एक बाळ वाढवण्यासाठी, ग्रो करण्यासाठी एका पूर्ण शहराची किंवा गावाची गरज असते. तसंच बाळाच्या खाण्याच्या चांगल्या हॅबिट्स होण्यासाठी केवळ आई रिस्पॉन्सिबल नाही, तर त्याच्यासाठी त्याचे वडील, ग्रँडपेरेंट्स, टीचर्स सगळे रिस्पॉन्सिबल आहेत. आणि मी माझ्या बाबतीमध्ये हेच केलं. बाळाचं एखादं फीडसाठी मी जायचे, एखादं फीड बाळाचे वडील फीड करायचे आणि यामध्ये मी त्याच्या टीचर्सची सुद्धा मदत घेतली. आणि मला त्या टीचर्सचं नाव घेऊन तुम्हाला सांगावंसं वाटतं की त्याच्या 2 टीचर्स होत्या. एक म्हणजे ममता मॅम आणि एक अल्फिया मॅम. ह्या दोघींनीसुद्धा मला खूप सपोर्ट केला. तुम्हीसुद्धा टीचर्सची हेल्प घ्या. तर त्या मॅडमनी तिला सगळ्या स्कूलमध्ये मुलांच्या सोबत बसून मुलं कशी खात आहेत, कशी चावत आहेत, तिच्याकडे पर्सनली लक्ष दिलं आणि तिला ते चावायला लावलं. अगदी तिची शाळा सुटल्यानंतर तिने जर डबा फिनिश नसेल केला तरी मी एखादा एक्स्ट्रा डबा पण घेऊन जायचे. शाळेमध्ये 1 तास मी एक्स्ट्रा बसायचे आणि टीचर आणि आम्ही सगळेजण मिळून खायचो. तिच्यासमोर चुईंगची ॲक्टिंग करायचो. म्हणजे त्या तिला सांगायच्या की गाय कशी चावते आणि तिच्यासमोर त्याची ॲक्टिंग करायच्या. तुम्हाला वाटेल की अरे हे काय आहे, पण तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला नक्की त्याचे रिझल्ट्स चांगले मिळतील. तिचा चुईंगचा हा प्रॉब्लेम होता की तिने कधीही ऑब्झर्व केलं नव्हतं जास्त वेळा, कारण फॅमिली मील्स कुठेतरी आपल्यामध्ये कमी पडतात. आपण सगळे बसून आता एकत्र कुटुंब पद्धती कमी झाल्यामुळे किंवा सगळेजणच वर्किंग असल्यामुळे आपल्याला जास्त फॅमिली मीलचा टाईम मिळत नाही. त्यामुळे मुलं आपल्याला खायला बघत नाहीत. तेव्हा ती बघायला लागली. त्यामुळे तिचा असा प्रॉब्लेम होता की तिने कुणाला चावताना जास्त पाहिलंच नव्हतं किंवा पाहिलं असेल पण इतकं ऑब्झर्वेशन नव्हतं. त्यामुळे चावण्याची प्रोसिजर नक्की काय आहे हे तिला माहीत नव्हतं. ती आपले समोरचे दात जे असतात त्यांनी चावायचा प्रयत्न करायची, पण आपण नॉर्मली आपल्या दाढांनी चावतो हे तिला जमत नव्हतं. परंतु ही गोष्ट तिच्या त्या टीचरांच्या लक्षात आली आणि आम्ही तिच्या त्या गोष्टीवरती, म्हणजे ती चावण्याची ही प्रोसिजर आहे, ते आपण मागे फूड घ्यायला पाहिजे, तिथे चावायला पाहिजे, मग ते शिफ्ट करून दुसऱ्या साईडला घ्यायला पाहिजे, तिथे चावायला पाहिजे, हे सगळं शिकवायला 3-4 महिने गेले. परंतु ती शिकली आणि आता ती काहीही खाऊ शकते, काहीही चावू शकते. हा माझ्या मुलीचा प्रॉब्लेम होता. कदाचित तुमच्या बाळामध्ये वेगळे प्रॉब्लेम असतील, त्याला चुईंगपासून वेगळ्या गोष्टी मध्ये लॅकिंग असेल, तर हे तुम्हाला तेव्हाच समजेल जेव्हा तुम्ही फॅमिली मील प्लॅन कराल किंवा खूप सारे लोक बसून जेवाल, प्रत्येक गोष्ट ऑब्झर्व कराल किंवा आपण चावताना त्या बाळाला किंवा त्या मुलाला दाखवाल सतत, तेव्हाच ही गोष्ट त्यांच्यामध्ये इनकल्केट होईल. त्यामुळे फॅमिली मील तुम्ही एक तरी फॅमिली मील आपल्या दिवसभरामधून प्लॅन करा. आणि चौथा उपाय म्हणजे तुम्ही सेल्फ फीडिंग प्रमोट करा. म्हणजे कुठलंही फीडिंग असतं किंवा आपण काहीही खातो तर हे खाणं केवळ आपल्या तोंडानी सुरू होतं असं नाही आहे. ते डोळ्यांनी चालू होतं, ते हातांनी चालू होतं. म्हणजे जेव्हा आपण एखादा अन्नपदार्थ बघतो किंवा अन्नपदार्थाला हात लावतो, त्याचा स्मेल घेतो, तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये तसे स्टिम्युलस जातात की आपण आता काहीतरी खाणार आहे. त्या पद्धतीनेच ते हॉर्मोन्स किंवा ते ॲसिड वगैरे आपल्या स्टमकमध्ये सिक्रीट व्हायला लागतात. त्यामुळे त्या अन्नाचं प्रॉपरली विघटन होऊन, पचन होऊन ते आपल्या पूर्ण शरीराला मिळतं. तर ही एक प्रोसिजर आहे आणि त्या प्रोसिजरचा पूर्ण आनंद जेव्हा ते घेतील
तेव्हाच ते अन्न त्यांच्या शरीराला लागेल. आपल्याला फक्त त्यांना ते शरीरामध्ये अन्न द्यायचं नाही आहे, तर त्या अन्नाचं विघटन होऊन त्यांची ग्रोथ होणं, त्यांच्यामध्ये त्या प्रोटीनचं ब्रेकडाऊन होणं, त्यांची डेव्हलपमेंट होणं हे सगळं अपेक्षित आहे. तर सेल्फ फीडिंग जास्तीत जास्त प्रमोट करा. आता हे सेल्फ फीडिंग होत असताना तुमची मुलं खूप जास्त घाण करतील, सगळे पदार्थ इतस्तत पडतील, सगळं मेसी होऊन जाईल. परंतु हे सगळं मेसी होऊ द्या. आज जर तुम्ही याला मेसी होऊ दिलं तरच तुम्हाला थोड्या दिवसांनी त्याचे चांगले रिझल्ट्स मिळतील. तुमचं बाळाची ग्रोथ पण चांगली होईल. याशिवाय त्याचे सेन्सरी स्टिम्युलेशन वगैरे सगळं चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल. त्यामुळे सेल्फ फीडिंग जास्तीत जास्त प्रमोट करा. आणि 5वी गोष्ट म्हणजे हॅव पेशन्स. मी प्रत्येक वेळी सांगितलं आहे, मी आजही तेच सांगते की पेशन्स ठेवा. आपली मुलं ही खूप साऱ्या बदलावातून जात असतात. लहान अगदी जन्मल्यापासून ते मोठी ॲडल्ट होईपर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल त्यांच्यामध्ये होत असतात. ह्या फेजेसमध्ये त्यांना स्वतःला अनेक फेजेस येत असतात. ह्या सगळ्या फेजेसमधून जात असताना आपण पेशन्स ठेवणं जास्त गरजेचं आहे. कारण मुलं जे आपल्याकडे बघतात, जे आपण करतो त्यातून शिकत असतात. मुलं व्हिज्युअल लर्नर्स असतात. त्यामुळे लीड बाय एक्झाम्पल आणि पेशन्स ठेवा. ही फक्त एक फेज आहे आणि ही फेज नक्की जाईल. जर हे माझ्या बाबतीत घडलं तर तुमच्या बाबतीत नक्की घडेल. अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.